वार्ड क्रमांक 8 मधून आपण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून लढणार आहात। काय आपलं धोरण असणार आहे आणि कोणता आपला अजेंडा आहे ज्यावरती आपण लढणार आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी सांगतो, नगराध्यक्ष नसून मी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने मी ओपन पुरुष आणि ओबीसी महिला असा आम्ही आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। आज तुम्ही जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आज महिलांची जी संख्या होती आमच्यासोबत तर ती एकदम जास्त प्रमाणामध्ये होती। आज म्हणजे आम्हाला शिंदे साहेबांची नेहमीचीच एक शिकवण आहे आणि सांगणे आहे, ज्याच्यासोबत महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पहिला, अगदी त्या विचारावरती आम्ही काम करत आहे। महिलांसाठी लाडक्या बहिणींची जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी घोषणा केली त्यानंतर आपण बघितलं असेल की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमताने असं मॅन्डेट मिळालं आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील, पुरंदर हवेलीचे भाग्यविधाते नामदार विजयबापू शिवतारे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगर परिषदेची स्थापना केली। आज जर सांगायचं झालं तर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही महानगरपालिकेमधनं नगर परिषद करून घेतली आणि सर्वसामान्य लोकांना जो टॅक्समधनं जो दिलासा मिळालेला आहे हा याच्या आधी कुठल्याही नेत्याकडून कसलंही आश्वासन दिलं गेलं नव्हतं। कुठल्याही इतके वर्ष हे जे बाकीचे जे आज वेगळ्या आघाड्या करत आहेत, युत्या करत आहेत, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं गावासाठी व्हिजन या लोकांकडे नाही आहेत। एवढ्या वर्ष लोकांनी त्यांच्या ताब्यामध्ये गाव दिलं। आज गावची अवस्था तुम्ही बघतायत, सर्वसामान्य तरुण असतील, युवक वर्ग असेल, आज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहे। सर्वांना विनंती आहे की तरुणांच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहावं आणि तरुणांच्या हातामध्ये जर एक मुख्य सत्ता दिली, नामदार विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत आज जर जनता उभी राहिली तर नक्कीच आपल्याला जे 2 गावं आहेत, शहरालगतची गावं आहेत, आपल्या पुणे महानगरपालिकेला लगतची गावं आहेत, तर आज जर आपण बघितलं असेल तर डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नगरविकास खात्याकडून जे निधी आणण्याचं काम आपण या ठिकाणी करू शकतो। म्हणजे सामान्यातील सामान्य माणसाची आज आम्ही थोडंसं लोकांसोबत गाठीभेटी करत असताना सामान्यातील सामान्य लोक आहेत, जे एज्युकेटेड आहेत, मध्यमवर्गीय आहेत, जे शिक्षित अशिक्षित सर्वच लोकांचं असं म्हणणं येतं आहे की जर आज नगर परिषद झालेली आहे, नगर परिषदेचा ठीक आहे टॅक्स आपल्याला साधारणतः 70-80 कोटी रुपयापर्यंत आपण वार्षिक जाऊ, पण त्याहीपेक्षा जर मोठ्या जर स्कीम आपल्याला इथं टीपी करायचं आहे, डीपी करायच्यात, ह्या ज्या मोठ्या ज्या स्कीम आहेत त्या जर करायच्या असतील तर शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये हे होऊ शकतं, कार्यक्षम आमदार विजयबापू शिवतारेंच्याच नेतृत्वामध्ये हे होऊ शकतं, असा ठाम विश्वास या ठिकाणच्या मतदारांना आहे, नागरिकांना आहे। तर त्याबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शिवसेनेचे जे उमेदवार या ठिकाणी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेसाठी उभे राहणार आहेत त्यांना सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। आम्ही भूतोना भविष्य अशी डेव्हलपमेंट फुरसुंगीसाठी आणि देवाच्या उरुळीसाठी करू। धन्यवाद। मोनिका निलेश पवार हिचा ओबीसी महिलामधून आम्ही उमेदवारी अर्ज भरला, तसेच सर्वसाधारण पुरुष म्हणून गणेश बाळासाहेब कामटे यांचा आम्ही सर्व जनतेने मिळून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आम्ही संवेदनशील नेतृत्व एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फील्डवर उतरून काम करणारी आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। तसेच आम्हाला विकासाचं विजन देणारे विजयबापू शिवतारे यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभून आम्ही गावासाठी आत्तापर्यंत असंख्य रस्ते, मूलभूत सुविधांसाठी पाणी, रस्ते, ड्रेनेज याच्या मार्फत आम्ही विविध कामं केलेली आहेत आणि ह्या कामांच्या जोरावरती संपूर्ण फुरसुंगी गावात शिवसेना स्वतःचा भगवा नक्कीच फडकवेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। या माध्यमातून मी तुम्हाला महत्त्वाचं रस्ते आणि पाणी हा मूलभूत सुविधांचा इथं जो अभाव आहे आत्ता सध्याला तो पूर्ण करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन नंतर बाकीचे डीपी टीपी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर टॅक्सचे प्रश्न असतील आणि सामान्य जनतेचे महत्त्वाचे मूलभूत सर्व सोयी सुविधांचे प्रश्न असतील, हे आम्ही नक्कीच लवकर मार्गी लावू। सोसायट्या इथं भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत, सोसायट्यांसाठी विशेष सुविधा सर्व टॅक्स धारक असताना त्यांना विशेष सुविधा मिळल्या जात नाही, त्याच्यासाठी विशेष भर देऊ आणि या सोसायट्यांच्या लोकांना भरपूर प्रमाणात जो मेंटेनन्स येतो हा नगर परिषदेच्या माध्यमातून कसा पूर्ण करता येईल याचा आम्ही प्रमुख हेतू पुढे ठेवून पुढे काम करणार आहोत। एवढंच सांगतो की माननीय आमदार विजयबापू शिवतारे
यांच्या माध्यमातूनच फुरसुंगी गावात विविध विकास कामे झालेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा विजयबापू शिवतारे यांचा भगवा पताका फडकल्यानंतर फुरसुंगी गावाची या महाराष्ट्रात फुरसुंगी असेल उरुळी देवाची ही जी नगर परिषद आहे या महाराष्ट्रात 1 नंबरची नगर परिषद आणि भविष्यातली 1 नंबरची महानगरपालिका, जसं पिंपरी चिंचवडचं नाव निघतं तसं फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेचं महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी 1 नंबरची नगरपालिका म्हणून नामनिर्देशित होईल असं आमचं काम असेल आणि ते विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून असेल। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।